डंपर पार्किंग करण्याची अगर परवानगी दिली नसेल तर मग काय तो तुमचा बापाचा पाकिस्तान आहे का? तिथे जे तुमच्या गाड्या लावण्यासाठी एवढीच मस्ती आहे ते लावून लावा ना तुमच्या मोहल्ल्यामध्ये. उभे करा तिथे कोण काय बोलणार नाही. तशी पण चालण्यासाठी पण जागा नसते, एवढे काढून ठेवले असतात. त्याचा हिशोबच लागत नाही कोण कोणाचा अब्बा आहे. मग तुम्ही आमच्या जागेवर येऊन नियम बाहेर अगर काम करत असाल, नियम तोडत असाल तर मी खात्याचा मंत्री म्हणूनही सांगतो, आमच्या पोलीस खात्याला पण सांगतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारे आपण सगळेजण आहोत. जो नियम हिंदू समाजाला लागतो तोच नियम अन्य धर्मांना पण लावण्याची जबाबदारीसाठी आपल्या सगळ्यांना ही पद दिलेली आहेत, हा युनिफॉर्म दिलेला आहे. म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगून जातो की जे जे अधिकारी तिकडे आहेत, जी नावं आता माझ्याकडे आलेली आहेत, ज्याचं नाव FIR मध्ये घेतलेलं नाही, त्याच्या अगर FIR मध्ये नाव आलं नाही तर मग पुढचा कार्यक्रम माझा, एवढं सांगून मी या निमित्ताने लागतो. कारण आम्ही पहिला दगड उचलला नाही चौगुले साहेब, आम्ही पहिला हात टाकला नाही. आमची मुलं तिथे सणासुदीसाठी तिथे काहीतरी करायसाठी उपस्थित होती, कोणाच्या घराच्या बाहेर डंपर लावण्यासाठी गेली नव्हती. आता त्या मुलाला मंदिरात भेटतोय. प्रत्येकाच्या डोक्यावर, कोणाच्या डोक्यावर लागलाय, कोणाच्या नाकावर लागलाय. मी माझ्या सगळ्या हिंदू भावांना, त्या हिंदू भावांना सांगतो, तुम्ही चिंता करू नका. सगळ्याचा हिशोब करण्यासाठीच मी इथे आलेलो आहे, कसलीही चिंता करू नका. एवढं सोपं यायला देणार नाही. काय हो, मोहल्ल्यामध्ये आमच्या मुलांनी दगड मारले असते, कोणाच्या डोके फोडले असते तर कोणाला जिवंत ठेवलं असतं काही, कोण 5-4 पायावर जाऊ शकलं असतं का? मग त्या लोकांनी आमच्या मुलांना मारलंय, आमच्या मुलांची डोके फोडले, मग हिशोब तो बराबरीचा झाला पाहिजे. मग आवडणार नाही की तुम्ही अगर आमच्या लोकांची डोकी फोडली तर आम्ही कशाला गप्प बसायचं. पण तरी मी हिंदू समाजाला सांगतोय, आता डोके फोडण्याचे दिवस गेले, तुम्ही चिंता करू नका. आम्ही सत्तेमध्ये बसलेलो आहे, सत्तेमध्ये आहोत. हे हिंदुत्वाने विचारायचं सरकार आहे. आमच्यासारखे भगवाधारी मंत्रिपदाची शपथ घेऊन मंत्री म्हणून तुमच्या समोर इथे आलेलो आहे. मग तुमच्यावर कोणीही अगर वाकडे नजरेने बघत असेल तर त्याचा हिशोब चुकता करण्यासाठी तर मंत्रालयामध्ये खुर्ची दिली आहे ना. तुम्ही काय चिंता करता, काही चिंता करता. अशा हिशोब चुकता करू की शुक्रवारी गॅस सिलेंडर पण वरती येणार नाही, याची चिंता करू नका, याची चिंता करू नका. तरी थोडी माहिती घेतली पाहिजे होती. खरं म्हटलं दगड मारण्यावर कि बाबा मंत्री कौन है, मंत्री का क्या नाम है, मेरीटाईम बोर्ड का मंत्री कौन है, थोडी माहिती घेतली असती ना. हात कापले असते दगड उचलल्यावर. मग थोडे मुलांना सांगतो, माझं नाव जरा बोल, हा बोल आहे ना तिथे लावून ठेवा, पटापटा कापतील बघा. नंतर पुढे नाही कापले तर माझ्याकडे येऊन पाहतो, मी बाकी करतो. माझ्यावर फार प्रेम करतात आजकाल, फार प्रेम करतात. दर शुक्रवारी माझी आठवण करतात. तरी मी त्यांच्यामध्ये मी आमच्या आयोजकांना सांगत होतो, बाजूला कशाला घेता, जाऊ ना मोहल्ल्यामध्ये सभा घेण्यासाठी, भाऊ काय करतात. मलाही पाहायचंय की आम्ही कुठे चुकलो नाही. अनधिकृत पाहिजे नियम तोडायचा, चुकीच्या जागी येऊन डंपर लावायचे, नियम सगळे कायदे तोडायचे.
मग दगडी मारायची आमच्या मुलानं? कदाचित ते विसरले असतील ते या गृह खात्याचे आणि राज्याचे मुख्यमंत्री एक कडवट हिंदुत्ववादी म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब तिथे बसले, कदाचित विसरल्या. आठवण करून देण्यासाठी आहे ना त्यांच्या मंत्रिमंडळातला मंत्री, करून देतो आठवण, सांगतो साहेबांना काय काय घडलं, कसं कसं झालंय. म्हणून तुम्ही त्याची बिलकुल चिंता करू नका. आज जो आलोय तो तुम्हाला विश्वास देण्यासाठी आलो, तुम्हाला ताकद देण्यासाठी आलोय. एक राज्याचा मंत्री तुमच्या इथे येऊन सभा घेऊन तुम्हाला विश्वास देतोय की यापुढे कुठलाही दगड तुमच्या दिशेने आला तर तो त्या दगडचा प्रत्येक हिशोब चुकता होईल, हा विश्वास तुम्हाला देऊन दाखवाय मी. काही चिंता करू नका, हे कुठे जात नाही.